मित्रांनो, नवरात्री नुकतीच चालू झाली आहे, तर जाणून घेऊयात शैलपुत्रीची कथा. नवरात्र दिवस पहिला. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही इथे नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण जाणून घेणार आहोत एक महत्त्वाची आणि प्रेरणादायी कथा, देवी शैलपुत्रीची, जी नवरात्र उत्सवात पहिल्या दिवसाची आराध्य देवी मानली जाते. देवी शैलपुत्रीची कथा. शैलपुत्री ही देवी दुर्गेचा पहिला अवतार आहे. शैलपुत्री या नावाचा अर्थ आहे पर्वतराजाची कन्या. ती हिमालय पर्वताची कन्या होती आणि यामुळेच तिला शैलपुत्री म्हणतात. शैलपुत्रीचे जीवन आणि तिची कथा हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. तिच्या पूर्वजन्मात ती राजा दक्षची कन्या सती म्हणून जन्मली होती. सती ही लहानपणापासून अत्यंत भक्तिमती होती आणि भगवान शिवाच्या भक्तीत तिला विशेष रुची होती. राजा दक्ष हा अत्यंत मोठा राजा होता आणि त्यांचं राज्य मोठं होतं, परंतु त्याला शिवाची भक्ती आवडत नव्हती. दक्षाने आपल्या कन्येच्या लग्नासाठी अनेक राजकुमार पाहिले, परंतु सतीने ठरवलं होतं की ती केवळ भगवान शिवालाच पती म्हणून स्वीकारेल. सतीची भगवान शिवाशी लग्नाची कथा. सतीने तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केलं आणि त्यांच्याशी विवाह केला. शिव आणि सतीचे हे लग्न अत्यंत पवित्र मानलं होतं, परंतु राजा दक्षाला हे अजिबात मान्य नव्हतं. दक्षाच्या मते शिव तिला योग्य नव्हते, कारण शिव गृहश्रमात नसून तपस्वी होते आणि त्यांचं वागणं समाजाच्या सामान्य मानदंडापेक्षा वेगळं होतं. शिवाशी सतीच्या विवाहामुळे दक्षाच्या मनात शिवाबद्दल राग आणि तिरस्कार वाढला. त्याने आपल्या मनात शिवाच्या विरोधात कट रचला. एके दिवशी दक्षाने एक मोठा यज्ञ आयोजित केला आणि त्यात सर्व देव, ऋषी आणि राजे महाराजांना आमंत्रित केलं. मात्र भगवान शिव आणि सतीला त्याने या यज्ञासाठी निमंत्रण दिलं नाही. त्यामुळे सती खूपच दुःखी झाली. यज्ञात सतीचे बलिदान. सतीने शिवाशी बोलून यज्ञात जाण्याचा निर्णय घेतला, परंतु शिवाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. शिवाचं म्हणणं होतं की आपण जिथे आदर केला जात नाही तिथे जाणं योग्य नाही, परंतु सती आपल्या वडिलांचा आदर करायची म्हणून यज्ञात जाण्यासाठी आग्रह धरला. अखेरीस शिवाच्या परवानगीने सती यज्ञात गेली. यज्ञात पोहोचल्यावर सतीनं पाहिलं की तिचं आणि शिवाचं तिथे काहीच स्वागत झालं नाही. उलट तिचे वडील दक्ष शिवाचा अपमान करत होते. दक्षाने शिवाविषयी अपमानास्पद शब्द वापरले. आपल्या पतीचा असा अपमान सहन न झाल्यामुळे सती खूप संतापली. तिने तात्काळ निर्णय घेतला की आता या शरीराचा त्याग करून तिला नव्या रूपात परत जन्म घ्यायचा आहे. त्याच क्षणी सतीने यज्ञकुंडात उडी मारून आपला जीव त्यागला. सतीच्या या बलिदानामुळे भगवान शिव क्रोधात आले. त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र या प्रचंड शक्तिशाली योद्ध्याला उत्पन्न करून दक्षाचा यज्ञ नष्ट केला आणि दक्षाला त्याच्या कृत्यांसाठी शिक्षा दिली. शिवाच्या क्रोधामुळे संपूर्ण सृष्टीत हलचल निर्माण झाली. शैलपुत्रीचा जन्म. सतीचा पुनर्जन्म हिमालय राजाच्या घरात झाला आणि तिचं नाव शैलपुत्री ठेवलं गेलं. शैलपुत्रीने आपल्या या जन्मातही भगवान शिवाच्या आराधनेला सुरुवात केली. ती कठोर तपश्चर्या करून पुन्हा एकदा शिवाला पती म्हणून प्राप्त झाली. यामुळे शैलपुत्री ही देवी दुर्गेच्या 9 रूपांपैकी पहिलं रूप मानलं जातं. शैलपुत्रीचं रूप अत्यंत शांत आणि सौम्य आहे. तिच्या एका हातात त्रिशूळ असतो, जो शक्ती आणि साहसाचं प्रतीक आहे, तर दुसऱ्या हातात कमळाचं फूल असतं, जे शांती आणि प्रसन्नतेचं प्रतीक आहे. ती वृषभ बैलावर आरूढ असते आणि तिचं रूप
भक्तांना मानसिक स्थिरता आणि आत्मशक्ती प्रदान करणारं आहे. शैलपुत्रीची उपासना आणि महत्त्व. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. शैलपुत्रीची उपासना केल्याने साधकांच्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होते, मन शांती मिळते आणि जीवनात स्थिरता येते. शैलपुत्रीची पूजा केल्याने मनात भक्तीची भावना आणि जीवनातील यश प्राप्त करण्याची प्रेरणा मिळते. तिच्या उपासनेने भक्तांना शांती, स्थैर्य आणि शक्ती मिळते, ज्यामुळे जीवनातील अडथळ्यांना सहजपणे तोंड देता येते. उपासनेचे नियम. शैलपुत्रीची पूजा करताना भक्तांनी स्वच्छतेचं विशेष पालन करावं. पवित्र मनानं आणि भक्तिभावानं केलेली तिची पूजा सर्व मनोकामना पूर्ण करते. असं मानलं जातं, देवी शैलपुत्रीची कृपा मिळवण्यासाठी साधकांना तपश्चर्या, ध्यान आणि आराधनेला महत्त्व द्यावं लागतं. शैलपुत्रीचं शिक्षण. शैलपुत्रीची कथा आपल्याला शिकवते की संकटे येतात, परंतु श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर आपण त्या सर्व संकटांचा सामना करू शकतो. तिची कथा आपल्याला समर्पणाची शिकवण देते. सतीच्या बलिदानाने आणि शैलपुत्रीच्या पुनर्जन्माने हे सिद्ध केलं की सत्याची आणि भक्तीची कधीही हार होत नाही. मित्रांनो, देवी शैलपुत्रीची ही कथा खूप प्रेरणादायी आहे. ती आपल्याला शिकवते की भक्ती आणि आत्मशक्तीच्या जोरावर आपण कोणतीही कठीण परिस्थिती सोडवू शकतो. आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क राहा. पुन्हा भेटू लवकरच. नमस्कार मित्रांनो, आज पाहूयात ब्रह्मचारिणी देवीची कथा. नवरात्र दिवस दुसरा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी दुर्गेच्या द्वितीय रूपाचं पूजन केलं जातं आणि हे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवी. ब्रह्मचारिणी देवी ही तप, संयम, साधना आणि भक्तीचं प्रतीक आहे. ती आपल्या उपासकांना धैर्य, संयम आणि आत्मशक्ती प्रदान करते. ब्रह्मचारिणी देवीची कथा. ब्रह्मचारिणी देवी म्हणजेच तपश्चर्येचा आचरण करणारी. तिचं नावच ब्रह्म म्हणजे तप आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी. याचा अर्थ ती तपाचे नियम पाळणारी आहे. ब्रह्मचारिणी देवीचं दुसरं नाव पार्वती आहे. देवीच्या या रूपात तिने कठोर तप केले होते. तिने अनेक वर्ष तपश्चर्या केली होती, ज्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करण्याचं उद्दिष्ट होतं. तिच्या पूर्वजांची कथा अशी आहे की ती सती म्हणून जन्मली होती. सतीने भगवान शिवाशी विवाह केला होता, पण राजा दक्षाच्या यज्ञात शिवाचा अपमान झाला होता. त्यामुळे तिने स्वतःला यज्ञकुंडात आहुती दिली. नंतर सतीने हिमालय राजाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला. पार्वतीच्या बालपणापासूनच तिला भगवान शिवाच्या प्रती अपार भक्ती होती. ती शिवाशी विवाह करण्यासाठी दृढ संकल्प करत होती. या इच्छेसाठी तिने अत्यंत कठोर तपश्चर्या केली. हजारो वर्ष तिने फक्त फळ आणि पानांवर जगत तपश्चर्या केली आणि नंतर केवळ पाण्याच्या आधारावरच राहिली. अखेरीस तिला तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिची प्रार्थना स्वीकारली आणि तिच्याशी विवाह केला. ब्रह्मचारिणी देवीचं रूप. ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप अत्यंत शांत, साधं आणि तपस्वी आहे. ती शुभ्र वस्त्र धारण करते आणि हातात जपमाळ आणि कमंडलू असतो. तिचं तपस्वी रूप भक्तांना संयम, साधना आणि आत्मशक्ती प्रदान करते. तिच्या उपासनेने साधकांना तप, संयम आणि ज्ञानाचं महत्त्व कळतं. ब्रह्मचारिणी देवीची उपासना. ब्रह्मचारिणी देवीची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते. तिच्या उपासनेत साधक संयम आणि साधनेचं महत्त्व जाणतात. तिच्या पूजनाने भक्तांना आत्मशक्ती, तपाची सिद्धी आणि जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देण्याचं सामर्थ्य मिळतं.
महत्त्व. ब्रह्मचारिणी देवीचं पूजन केल्याने साधकाच्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर होते आणि त्याला धैर्य आणि श्रद्धा प्राप्त होते. ती भक्तांना संयम आणि तपश्चर्येचं महत्त्व शिकवते, ज्यामुळे साधकांचे मन स्थिर राहतं आणि तो जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी तयार होतो. तर ही होती देवी ब्रह्मचारिणीची कथा. कथा खूप प्रेरणादायी आहे. ती आपल्याला शिकवते की भक्ती आणि आत्मशक्तीच्या जोरावर आपण कोणतीही कठीण परिस्थिती सोडवू शकतो. आशा आहे की ही तुम्हाला कथा आवडली असेल आणि जर आवडली असेल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क राहा, कमेंट करा. धन्यवाद. नवरात्री दिवस 3. चंद्रघंटा देवीची कथा. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करायचं विसरू नका. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात. नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी देवी दुर्गेच्या 3ऱ्या रूपाचं पूजन केलं जातं आणि हे रूप म्हणजे चंद्रघंटा देवी. चंद्रघंटा देवीचं रूप अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आणि पराक्रमी मानलं जातं. ती आपल्या उपासकांना पराक्रम, शौर्य आणि साहस प्रदान करते. तिचं 3रं नेत्र आणि शस्त्रास्त्र धारण केलेलं रूप असुरी शक्तींवर विजय मिळवणारं आहे. चंद्रघंटा देवीची कथा. चंद्रघंटा देवी ही पार्वतीचं एक उग्र रूप आहे. ती शांती, सौम्यता आणि युद्धाची देवी मानली जाते. जेव्हा पार्वतीने शिवाशी विवाह केला तेव्हा तिच्या कपाळावर चंद्राकृती घंटा आकाराचं आभूषण होतं. म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात. चंद्रघंटा देवीच्या रूपात देवी अत्यंत उग्र आणि युद्धक्षम आहे. तिचं हे रूप असुरी शक्तींवर विजय मिळवण्यासाठी आहे. ती आपल्या उपासकांना या असुरी शक्तींशी लढण्याचं सामर्थ्य प्रदान करते. तिच्या पूजेमुळे भय, नकारात्मकता नष्ट होते आणि भक्तांना जीवनात शौर्य आणि निर्भयतेची भावना प्राप्त होते. चंद्रघंटा देवीचं रूप. चंद्रघंटा देवीचं स्वरूप अत्यंत उग्र आहे. ती सिंहावर आरूढ आहे आणि तिच्या 10 हातांमध्ये विविध प्रकारची शस्त्रास्त्र आहेत. तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि तिच्या 3ऱ्या डोळ्याचं तेज असुरी शक्तींना जाळणारं आहे. तिचं स्वरूप युद्धात रक्षण करणारी, पराक्रम दर्शवणारी आणि न्यायासाठी लढणारी आहे. चंद्रघंटा देवीची उपासना. चंद्रघंटा देवीची पूजा नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी केली जाते. तिची उपासना केल्याने भक्तांच्या जीवनातील संकट, अडथळे आणि भय दूर होतात. तिच्या कृपेने साधकाला जीवनात निर्भयता, सामर्थ्य आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. चंद्रघंटा देवीची उपासना शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. तिचे महत्त्व. चंद्रघंटा देवीची पूजा भक्तांना निर्भयता आणि युद्धातील विजयाची भावना प्रदान करते. ती साधकांच्या जीवनातील नकारात्मक शक्ती नष्ट करते आणि त्यांना मानसिक शांती आणि स्थिरता देते. तिची उपासना केल्याने साधकांचं मन स्थिर राहतं आणि त्याला सर्व अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. तर मित्रांनो, ही होती देवी चंद्रघंटाची कथा. ही कथा खूप प्रेरणादायी आहे. ती आपल्याला शिकवते की शक्ती आणि आत्मशक्तीच्या जोरावर आपण कोणतीही कठीण परिस्थिती सोडवू शकतो. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर आवडली असेल तर प्लीज कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क राहा, जागरूक राहा. धन्यवाद.
नवरात्र दिवस चौथा, कुष्मांडा देवीची कथा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी दुर्गेच्या चतुर्थ रूपाचं पूजन केलं जातं आणि हे रूप म्हणजे कुष्मांडा देवी. देवी कुष्मांडा ही सृष्टी निर्माण करणारी शक्ती मानली जाते. तिच्या हसण्याने सृष्टीची उत्पत्ती झाली म्हणून तिला आदिशक्ती किंवा सृष्टी निर्मात्री म्हणतात. कुष्मांडा म्हणजे कोंबड्याच्या आकाराचा आणि ती अशी देवी आहे जिने ब्रह्मांडाला उत्पन्न केलं आहे. कुष्मांडा देवीची कथा. कुष्मांडा देवीचं नाव कुष्मांडा या शब्दातून तयार झालं आहे, ज्याचा अर्थ आहे की कु म्हणजे लहान, उष्म म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. ती ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या वेळी एकच अशी शक्ती होती जिला स्वतःच्या तेजाने संपूर्ण ब्रह्मांड भरून काढण्याची क्षमता होती. ती आपल्या तेजाने सूर्याच्या आतली ऊर्जाही नियंत्रित करू शकते. जेव्हा संपूर्ण सृष्टी अंधकारमय होती तेव्हा देवी कुष्मांडाने आपल्या मंद हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. या सृष्टीत तिने देव, मानव, प्राणी आणि सृष्टीच्या इतर घटकांची निर्मिती केली. तिच्या हसण्यातून निर्माण झालेली सृष्टी तिच्या शक्तीचा परिचय देते. कुष्मांडा देवीचं रूप. कुष्मांडा देवीचं स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि देवी आहे. 8 हातांनी युक्त आहे आणि प्रत्येक हातात तिने शस्त्रास्त्र, जपमाळ आणि अमृत कलश धारण केलेला आहे. तिच्या एका हातात कोंबड्याच्या आकाराचा आहे, जो आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. ती सिंहांवर आरूढ असते. कुष्मांडा देवीची उपासना. कुष्मांडा देवीची पूजा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केली जाते. तिच्या उपासनेने भक्तांच्या जीवनात ऊर्जा, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं. ती साधकांच्या जीवनातील अंधकार आणि नकारात्मकता दूर करते आणि त्यांच्या जीवनात प्रकाश आणि समृद्धी आणते. तिच्या कृपेने भक्ताला आत्मशक्ती, उत्साह आणि आरोग्य लाभते. तिचे महत्त्व. कुष्मांडा देवी ही सृष्टीची उत्पत्ती करणारी देवी आहे, म्हणून तिची उपासना केल्याने साधकांच्या जीवनातील सृजनशीलता वाढते. तिच्या उपासनेने जीवनात नवीन ऊर्जा, ताजेतवानेपणा आणि सकारात्मकता येते. ती भक्तांना सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती देते आणि जीवनात आनंद, स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते. कुष्मांडा देवीच्या कृपेने जीवनात अडचणी आणि दुःख दूर होतात आणि भक्ताला नवीन आयुष्याचा मार्ग प्राप्त होतो. तर मित्रांनो, ही होती देवी कुष्मांडाची कथा. ही कथा खूप प्रेरणादायी आहे. ती आपल्याला शिकवते की शक्ती आणि आत्मशक्तीच्या जोरावर आपण कोणतीही कठीण परिस्थिती सोडवू शकतो. आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. व्हिडिओला पण लाईक करा आणि विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क राहा, सावधान राहा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. नवरात्र दिवस 5वा, स्कंद मातेची कथा. आजचा हा पवित्र दिवस, नवरात्रीच्या 5व्या दिवशी आपण देवी स्कंद मातेची उपासना करतो. असे मानले जाते की देवी स्कंद माता आपल्या भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यांच्यावर अपार कृपा करते. तिची उपासना केल्याने सर्व दुःख, चिंता आणि संकट दूर होतात आणि जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते. देवी स्कंद मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण तिची आराधना श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायला हवी. या कथेतून आपण तिच्या दिव्य चरित्र आणि महात्म्याबद्दल जाणून घेणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.
देवी स्कंदमातेची कथा. देवी स्कंदमाता ही स्कंदाची म्हणजेच भगवान कार्तिकेयाची माता आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने भगवान शंकराशी विवाह केला आणि त्यानंतर भगवान कार्तिकेयचा जन्म झाला. स्कंदमातेचा एक बालक आपल्या गोदीत असतो, जो तिच्या पुत्र प्रेमाचे प्रतीक आहे. स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांना पुत्रप्राप्तीचा योग येतो. तसेच त्यांच्या जीवनातील संकट आणि अडचणींचा नाश होतो. अशा मान्यतेनुसार तारकासूर नावाच्या असुराने पृथ्वीवर भयंकर उत्पात माजवला होता. त्याला ब्रह्मदेवाचा वरदान होता की फक्त भगवान शिवाचा पुत्रच त्याचा पराभव करू शकतो. या कारणास्तव सर्व देवतांनी भगवान शंकराला विनंती केली की त्यांनी पुत्राला जन्म द्यावा, जो असुरांचा नाश करेल. शिव आणि पार्वतीच्या विवाहानंतर भगवान कार्तिकेय म्हणजेच स्कंदाचा जन्म झाला. त्यांनी तारकासुराचा वध केला आणि देवतांची मुक्तता केली. म्हणूनच देवी स्कंदमातेची उपासना करण्याने भक्तांवर तिच्या पुत्राची कृपा होते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. देवी स्कंदमातेचे रूप अत्यंत दिव्य आणि मनोहर आहे. तिचे 5 हात आहेत, ज्यात ती आपल्या हातात कमळाची फुले धारण करते आणि एक हाताने भक्तांना अभय देते. तिच्या गोदीत स्कंद म्हणजेच बालक कार्तिकेय विराजमान आहे. ती सिंहासनावर आरूढ आहे, ज्यामुळे तिच्या साहसाचे प्रतीक आहे. देवी स्कंदमातेच्या आराधनेमुळे मनातील अशांतता दूर होते आणि आध्यात्मिक उन्नती होते. या 5व्या दिवशी देवी स्कंदमातेच्या उपासनातून मनुष्याला मानसिक शांती, ज्ञान आणि आंतरिक शक्ती प्राप्त होते. भक्तांचे सर्व प्रकारचे रोग आणि शोक दूर होतात. तिच्या कृपेने भक्तांना अपार संपत्ती आणि वैभव प्राप्त होते. उपासना विधी. देवी स्कंदमातेची उपासना करताना पांढऱ्या रंगाचा विशेष महत्त्व असतो. पांढऱ्या वस्त्राचे धारण करून तिची उपासना करावी. त्यासाठी तुपाचा दिवा लावावा आणि देवीला पांढरे फूल अर्पण करावे. हे केल्याने भक्ताचे जीवन शुभमय होते. देवी स्कंदमातेच्या मंत्राचे जप केल्याने तिची कृपा प्राप्त होते. तिचा मंत्र ओम देवी स्कंदमाताय नमः या मंत्राचा जप केल्याने जीवनातील दुःख आणि संकटाचा नाश होतो. देवी स्कंदमाता आपल्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यावर मात्र प्रेमाचा वर्षाव करते. एक कथा. एक भक्ताची प्रचिती. पुराणातील कथा सांगते की एका भक्ताच्या आयुष्यात अनेक वर्ष मुलबाळ नसल्याने त्याचे जीवन निराशेने भरले होते. त्याने देवी स्कंदमातेची उपासना केली. अत्यंत श्रद्धेने केलेल्या उपासनेमुळे देवी त्याच्या स्वप्नात प्रकटली आणि त्याला पुत्रप्राप्तीचा वर दिला. काही महिन्यांनी त्याच्या घरी पुत्राचा जन्म झाला आणि त्या भक्ताचे जीवन आनंदाने भरून गेले. त्याचप्रमाणे देवीच्या कृपेने त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर झाली आणि त्याला सुखशांती प्राप्त झाली. या कथेचा अर्थ असा आहे की देवी स्कंदमातेची उपासना केल्याने भक्तांवर सर्व प्रकारचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते. देवी स्कंदमाताचे रूप अतिशय शांततामय असून तिच्या आराधनेने भक्तांचे जीवन आनंदमय होते. देवी स्कंदमातेच्या उपासनेचे महत्त्व. देवी स्कंदमातेला श्रद्धेने केलेली उपासना भक्ताच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी आणि शांतीचा अनुभव येतो. तिच्या कृपेने भक्तांचे सर्व दुःख आणि चिंता दूर होतात. विशेषतः जे लोक संतान प्राप्तीची इच्छा बाळगतात त्यांच्यासाठी देवी स्कंदमातेची उपासना अत्यंत महत्त्वाची आहे. तिच्या कृपेने मूलबाळ न होण्याचे दुःख दूर होते आणि घरात आनंदाचा जन्म होतो. देवी स्कंदमातेचे रूप आईसारखे असते, जी आपल्या भक्तांचे संरक्षण करते आणि त्यांना दुष्ट शक्तीपासून दूर ठेवते. तिची उपासना केल्याने भक्तांना मानसिक शांती मिळते आणि त्यांच्या मनातील
सर्व प्रकारच्या नकारात्मकता दूर होते. देवी स्कंदमातेला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे फूल आणि वस्त्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. उपसंहार: देवी स्कंदमातेची उपासना भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तिच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. दुःख, चिंता आणि संकट दूर होतात. भक्तांचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरले जाते. या पवित्र नवरात्रोच्या उत्सवात 5व्या दिवशी देवी स्कंदमातेच्या आराधनातून आपण सर्वांनी तिच्या कृपेचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनातील प्रत्येक संकट दूर करून आनंद आणि शांतीचा अनुभव घ्यावा. आशा करते की ही देवी स्कंदमाते आपल्या सर्वांच्या जीवनातील सर्व इच्छांची पूर्तता करेल आणि आपल्यावर आपली कृपा सदैव राहील. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आपली काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद. नवरात्र दिवस 6वा. देवी कात्यायनीची कथा. आज आपण नवरात्रीचा 6वा दिवस साजरा करत आहोत, जो देवी कात्यायनीची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. देवी कात्यायनी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना साहस आणि धैर्य प्रदान करते. तिच्या कृपेने जीवनातील सर्व विघ्न दूर होतात आणि जीवनात शांती, समृद्धी आणि यश प्राप्त होते. चला या दिवशी देवी कात्यायनीच्या जीवनातील कथा आणि उपासना जाणून घेऊयात. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. देवी कात्यायनीची कथा. देवी कात्यायनीचा जन्म एका महान ऋषी कात्यायन यांच्या तपस्येमुळे झाला. असुर महिषासुराच्या अत्याचारामुळे पृथ्वीवर त्रास वाढला होता. त्याच्या वधासाठी त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची शक्ती एकवटून देवी कात्यायनीचे रूप प्रकट झाले. ती दुर्जय शक्तीची मालकीण होती आणि महिषासुरासारख्या प्रचंड असुराचा वध करण्यासाठी तयार झाली होती. तिच्या अद्भुत सामर्थ्याने आणि धैर्याने देवीने महिषासुराला पराभूत करून देवतांना आणि मानवांना त्याच्या त्रासातून मुक्त केले. देवी कात्यायनीचा महिषासूर मर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे, कारण तिने महिषासुराच्या अत्याचारांचा अंत केला आणि पृथ्वीवर शांतता स्थापित केली. तिचे रूप अत्यंत तेजस्वी असून ती सिंहावर आरूढ आहे. तिच्या 4 हातांमध्ये गदा, तलवार, कमंडलू आणि वरद मुद्रा असते, जी भक्तांना संरक्षण आणि अभय देण्यासाठी आहे. उपासना विधी. देवी कात्यायनीची उपासना करताना लाल रंगाचे वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते. देवीला लाल फूल अर्पण करावे आणि तुपाचा दिवा लावावा. या दिवशी भक्तांनी प्रामुख्याने देवीला लाल रंगाचे नैवेद्य अर्पण करावे. याने देवी प्रसन्न होते आणि भक्तांवर तिची कृपा होते. देवीचा मंत्र. ओम देवी कात्यायने नमः. या मंत्राचा जप केल्याने देवी कात्यायनी प्रसन्न होते आणि भक्तांना जीवनातील संकटातून मुक्ता मिळते. ती त्यांना साहस, सामर्थ्य आणि आंतरिक उन्नती प्रदान करते. भक्तांची प्रचिती. पुराणानुसार देवी कात्यायनीची उपासना केल्याने भक्तांना मनोवांछित फळ प्राप्त होते. प्राचीन काळी एका भक्ताच्या जीवनात खूप संकट आणि दुःख होते आणि त्याने देवी कात्यायनीची उपासना केली. श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेल्या उपासनेमुळे देवीने त्याला दर्शन दिले
आणि त्याच्या सर्व संकटांचा नाश केला. त्याचे जीवन सुख समृद्धीने भरून गेले. यातून कळते की देवी कात्यायनीच्या कृपेने भक्तांचे जीवन आनंदमय होते आणि त्यांची सर्व इच्छा पूर्ण होतात. देवी कात्यायनीचे महत्त्व. कात्यायनीच्या प्राचीन काळापासून युद्धदेवी म्हणून ओळखले जाते. तिच्या कृपेने भक्तांना सर्व प्रकारच्या शत्रूंपासून आणि संकटापासून संरक्षण मिळते. देवी कात्यायनीची उपासना करणाऱ्यांना धैर्य, साहस आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. जे लोक आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या संकटांशी सामना करत आहेत त्यांच्यासाठी देवी कात्यायनीची उपासना अत्यंत महत्त्वाची आहे. तिची आराधना केल्याने भक्तांना विजय आणि समृद्धी प्राप्त होतो. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. विशेषतः जर कुणाला विवाह किंवा कौटुंबिक समस्यांचे समाधान हवे असेल तर देवी कात्यायनीची उपासना खूप फलदायी ठरते. उपसंहार. देवी कात्यायनीची उपासना भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी आहे. तिच्या कृपेने भक्तांचे जीवन यशस्वी आणि समृद्ध होते. जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि भक्तांना त्यांच्या इच्छांची पूर्तता होते. आशा करते की देवी कात्यायनी आपल्या सर्वांच्या जीवनात शांती, साहस आणि समृद्धी आणेल. आशा करते की देवी कात्यायनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि अधिक अद्भुत कथा जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपली काळजी घ्या, सतर्क राहा, जागरूक राहा. धन्यवाद. नवरात्र दिवस 7वा. देवी कालरात्रीची कथा. देवी कालरात्रीची उपासना. आज नवरात्रीचा 7वा दिवस आहे, ज्यामध्ये देवी कालरात्रीची उपासना केली जाते. देवी कालरात्री ही महाकालीचे भयंकर रूप आहे, परंतु तिच्या कृपेने भक्तांच्या जीवनातला अंधार दूर होऊन प्रकाश येतो. ती आपल्या भक्तांना सर्व प्रकारच्या भय आणि संकटापासून मुक्त करते. चला देवी कालरात्रीची कथा जाणून घेऊया आणि तिच्या उपासनेने आपले जीवन सुखमय करूयात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. देवी कालरात्रीची कथा. देवी कालरात्री ही महिषासुराच्या वधानंतर प्रकट झाली. ही देवी रात्र आणि भयाचे प्रतीक आहे, पण ती आपल्या भक्तांसाठी अतिशय प्रेमळ आहे. काळ्या घोड्याच्या किंवा गध्यावर आरूढ असलेली देवी अष्टभुजाधारी असून हातात खड्ग, त्रिशूल, वज्र आणि लोहमद्दर आहे. तिच्या कृपेने सर्व अंधकार नष्ट होतो आणि भक्तांना जीवनात प्रकाश प्राप्त होतो. कालरात्री ही दुर्जय शत्रूंचा नाश करणारी शक्ती आहे. तिच्या स्वरूपात ती संकट, भय आणि अडचणींना दूर करते. तिची उपासना केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा नाश होतो. उपासना विधी. देवी कालरात्रीची उपासना करताना लाल वस्त्र धारण करणे शुभ आहे. तिची पूजा करताना लाल रंगाची फुले आणि तुपाचा दिवा अर्पण करावा. देवीचा हा मंत्र जपा. ओम देवी कालरात्रे नमः. हा मंत्र जपल्याने भक्तांचे जीवन संकटमुक्त होते आणि त्यांना देवीच्या कृपेचा आशीर्वाद प्राप्त होतो. भक्तांची प्रचिती. प्राचीन काळातील एका भक्ताच्या आयुष्यात अनेक संकट होती. त्याने श्रद्धेने देवी कालरात्रीची उपासना केली आणि देवीच्या कृपेने त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर झाली.
त्याचे जीवन सुख, शांती आणि यशाने भरले. देवी कालरात्रीचे महत्त्व. देवी कालरात्री ही भक्तांचे भय नष्ट करणारी आणि संकटांचा अंत करणारी आहे. तिच्या उपासनेने भक्तांना शांती, सामर्थ्य आणि भयमुक्ती प्राप्त होते. जी व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या भयाशी सामना करत आहे त्यांच्यासाठी देवी कालरात्रीची उपासना अत्यंत फलदायी असते. उपसंहार. देवी कालरात्रीची उपासना करून आपले जीवन भयमुक्त आणि सुखमय करा. तिच्या कृपेने जीवनातील अंधकार दूर होऊन शांती आणि आनंद प्राप्त होईल. आशा करते ही देवी कालरात्री तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि अधिक अद्भुत कथा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली काळजी घ्या. सतर्क राहा, जागरूक राहा. धन्यवाद. नवरात्र दिवस 8वा. देवी महागौरीची कथा. आज नवरात्रीचा 8वा दिवस जो देवी महागौरीच्या उपासनेसाठी समर्पित आहे. महागौरी ही देवी शांती, पवित्रता आणि सौंदर्य यांची देवी मानली जाते. तिच्या उपासनेने भक्तांचे सर्व पाप नष्ट होऊन ते शुद्ध होतात आणि त्यांना जीवनात आनंद, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. देवी महागौरी आपल्या भक्तांवर अतिशय कृपाळू आहे आणि तिच्या उपासनेने भक्तांचे मनोबल व मनशांती वाढते. आज आपण तिच्या जीवनातल्या कथांमध्ये डोकावून पाहणार आहोत आणि तिच्या महान शक्तीची महती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. देवी महागौरीची जन्मकथा. देवी महागौरीची कथा पुराणामध्ये विस्ताराने वर्णिली आहे. एकदा पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप करण्याचा निर्धार केला. या तपस्येमध्ये तिने अनेक वर्ष अन्न आणि जल त्याग करून कठोर उपासना केली. तपस्येमुळे तिचे शरीर माती, धूळ आणि पाण्याने काळवंडले होते. तिचे तेज लुप्त झाले होते आणि ती पूर्णपणे काळी दिसू लागली होती. एके दिवशी भगवान शिवाने पार्वतीच्या तपाचा अंत पाहून तिच्याशी विवाहाचा निर्णय घेतला. त्यावेळी पार्वतीला आपल्या तपस्येचा परिणाम म्हणून काळ्या रूपात पाहून शिवाने तिला स्नान करण्यास सांगितले. पार्वतीने गंगा नदीच्या पाण्यात स्नान केले. त्यावेळी तिचे काळवंडलेले रूप नाहीसे होऊन ती अत्यंत तेजस्वी आणि पवित्र दिसू लागली. यानंतर देवी महागौरी म्हणून ओळखली जाऊ लागली, कारण तिचे रूप आता पांढऱ्या चंद्राप्रमाणे शुभ्र आणि तेजस्वी झाले होते. देवी महागौरीची महत्ता. देवी महागौरी अत्यंत शांत आणि करुणामयी आहे. तिच्या उपासनेने भक्तांचे जीवन शुभ्र, पवित्र आणि शांतमय बनते. ती आपल्या भक्तांना मानसिक शांती, संतोष आणि सुखाची प्राप्ती करून देते. महागौरी ही महाकालीचे सौम्य रूप आहे. ती जीवनात सुख आणि शांती प्रदान करते. तिच्या कृपेने भक्तांना सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्तता मिळते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मकता येते. महागौरीच्या उपासनेने जीवनातील सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. भक्तांनी तिला पांढरे फूल, तुपाचा दिवा आणि इतर पवित्र वस्त्र अर्पण करावे. तिच्या कृपेने भक्तांचे जीवन पवित्र आणि निर्मळ होते. ती अशा भक्तांना संपत्ती आणि वैभवही देते जे तिला संपूर्ण मनोभावाने उपासतात. महागौरीच्या भक्तांची प्रचिती. महागौरीची कथा केवळ पौराणिक कथा पुरती मर्यादित नाही, तर ती अनेक भक्तांनी तिच्या कृपेने आपल्या जीवनातील अडचणी दूर करून यशस्वी जीवनाचा अनुभव घेतला आहे. कुमार नावाच्या एका भक्ताची कथा याबाबत प्रसिद्ध आहे. कुमार एक गरीब कुटुंबातील मुलगा होता
त्याचे आई वडील मृत्युमुखी पडले आणि त्याला लहान वयातच जगाचा सामना करावा लागला. कुमाराने शिक्षण घेतले पण त्याला त्याच्या योग्यतेनुसार काम मिळत नव्हते. अशा अवस्थेत त्यांनी आपल्या समस्या देवी महागौरीला सांगून तिची प्रार्थना सुरू केली. कुमार प्रत्येक 8व्या दिवशी देवी महागौरीची उपासना करत असे आणि तिचा मंत्र जपत असे. ओम देवी महागौरी नमः. काही महिन्यांच्या उपासनेनंतर कुमारच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. त्याला चांगली नोकरी मिळाली, त्याचे आर्थिक संकट दूर झाले आणि त्याच्या जीवनात सुखाची प्राप्ती झाली. देवी महागौरीच्या कृपेने कुमारने यशस्वी जीवनाचा अनुभव घेतला. देवी महागौरीची उपासना आणि महत्त्व. देवी महागौरीची उपासना करताना पांढरे वस्त्र घालणे शुभ मानले जाते. तिच्या उपासनेत तुपाचा दिवा लावावा आणि देवीला पांढरी फुले अर्पण करावीत. उपासनेदरम्यान भक्तांनी ओम देवी महागौरी नमः हा मंत्र जपत राहावा. देवी महागौरीची उपासना केल्याने भक्तांचे सर्व पाप नष्ट होऊन ते पवित्र होतात. तिची उपासना विशेषतः महिलांसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. देवी महागौरीने आपल्या भक्तांवर अपार कृपा केली आहे आणि त्यांच्या जीवनात शांतता आणि शांतीचा प्रवाह आणला आहे. महागौरीच्या रूपाचे आध्यात्मिक अर्थ. देवी महागौरीचे रूप अत्यंत शांत आणि सौम्य आहे. ती शुभ्र वस्त्र घालून बैलावर आरूढ आहे. ती एका हातात त्रिशूल धारण करते आणि दुसऱ्या हातात अभय मुद्रा आहे. ती आपल्या भक्तांना सर्व प्रकारच्या भय आणि संकटापासून मुक्त करण्याची क्षमता असलेली आहे. तिच्या कृपेने भक्तांना मानसिक संतोष आणि आत्मिक उन्नती प्राप्त होते. महागौरी ही परिपूर्णता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. ती भक्तांचे जीवन पवित्र करून त्यांना शांतीचा मार्ग दाखवते. तिच्या कृपेने भक्तांना जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊन शांती आणि समृद्धी प्राप्त होते. उपसंहार. देवी महागौरी ही शांती, पवित्रता आणि सौंदर्याची देवी आहे. तिच्या उपासनेने आपले जीवन शांत, पवित्र आणि सुखमय बनवा. तिच्या कृपेने आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि यश प्राप्त होईल. आशा करते की देवी महागौरी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा, जागरूक राहा. जय हिंद. नवरात्र दिवस 9वा. देवी सिद्धदात्रीची महिमा आणि कथा. नवरात्रीतील 9वा आणि अंतिम दिवस देवी सिद्धदात्रीची उपासनेसाठी समर्पित आहे. देवी सिद्धदात्री ही साक्षात सिद्धी आणि ज्ञानाची देवी मानली जाते. तिच्या कृपेने भक्तांना जीवनात सर्वोच्च सिद्धी प्राप्त होते. ती भक्तांचे जीवन यशस्वी, आनंदी आणि सुखमय करते. देवी सिद्धदात्री भक्तांच्या सर्व इच्छांची पूर्तता करणारी आणि त्यांना आत्मिक शांती प्रदान करणारी देवी आहे. तिची महिमा अगाध आहे आणि आज आपण तिच्या जीवनाची कथा जाणून घेणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. देवी सिद्धदात्रीची उत्पत्ती. पुराणानुसार देवी सिद्धदात्रीने त्रिदेवांनाही सिद्धींचा आशीर्वाद दिला आहे. एकदा भगवान विष्णूने स्वतःला नारायण रूपात परिवर्तित केले आणि देवी लक्ष्मीची उपासना सुरू केली. त्यावेळी त्यांनी देवी सिद्धदात्रीची कठोर तपस्या केली. सिद्धिदात्री देवीच्या उपासनेने भगवान विष्णूला संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती प्राप्त झाली. हे रूप असाधारण शक्ती आणि सिद्धीचे प्रतीक आहे आणि तिच्या कृपेने भक्तांना जीवनात सर्व प्रकारच्या सिद्धी आणि सामर्थ्य प्राप्त होते. देवी सिद्धदात्रीची उत्पत्ती त्यावेळी झाली जेव्हा ब्रह्मांड निर्माण करण्यात आले होते. भगवान शिवाने तिला आद्यशक्ती म्हणून स्वीकारले होते. देवीच्या अष्टसिद्धींनी त्रिदेवांना शाश्वत शक्ती प्रदान केल्या
आणि तिच्या कृपेनेच ब्रह्मांडातील सर्व निर्मिती शक्य झाली. तिची कृपा साधारण भक्तांवरही तितकीच प्रभावी असते आणि भक्तांना या सिद्धी प्राप्त करून जीवनातील संकटांवर विजय मिळवण्याची ताकद असते. देवीच्या सिद्धीचे वरदान. देवी सिद्धदात्रीच्या उपासनेने भक्तांना 8 प्रमुख सिद्धी प्राप्त होतात. या सिद्धींचा उल्लेख पुराणात करण्यात आला आहे आणि या सिद्धींचे महत्त्व अत्यंत आहे. या 8 सिद्धी पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1. अनिमा, स्वतःला सूक्ष्मातील बनवण्याची शक्ती. 2. महिमा, स्वतःला विशाल रूपात विस्तारण्याची क्षमता. गरिमा, स्वतःला जड किंवा हलके करण्याची शक्ती. नंबर 4. लघिमा, स्वतःला अत्यंत हलके करण्याची क्षमता. 5. प्राप्ती, आपल्या इच्छेनुसार कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची क्षमता. 6. प्राकाम्य, इच्छेनुसार जगातील कोणतीही कृती करण्याची क्षमता. नंबर 7. ईशित्व, सर्वत्र आणि सर्वांवर अधिपत्य असण्याची क्षमता. 8. वशित्व, कोणत्याही गोष्टींवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची क्षमता. या सर्व सिद्धी भक्तांच्या जीवनात असाधारण बदल घडवून आणतात. भक्तांनी देवी सिद्धदात्रीची उपासना मनापासून केली तर त्यांचे जीवन सर्व प्रकारच्या अडचणींवर विजय मिळवते आणि ते आत्मिक उन्नतीच्या मार्गावर जातात. देवी सिद्धदात्रीची महिमा. देवी सिद्धदात्रीचे रूप अत्यंत मोहक आणि तेजस्वी आहे. ती 4 हातांनी शोभते आणि तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळे शस्त्र आहेत. तिला कमळावर आरूढ दाखवले जाते आणि तिच्या रूपाने ती ज्ञान, शक्ती आणि शांततेचे प्रतीक आहे. देवी सिद्धदात्रीची उपासना जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्तता मिळवण्यासाठी केली जाते. तिच्या कृपेने भक्तांचे मानसिक शांती, आत्मसंतोष आणि जीवनात यशस्वी होण्याची इच्छा पूर्ण होते. ती भक्तांना त्यांच्या सर्व इच्छांची पूर्तता करून देते. म्हणूनच तिला सिद्धदात्री असे म्हटले जाते. देवी सिद्धदात्रीची कथा. एकेकाळी एक महान राजा होता, ज्याचे नाव कुमारसेन होते. राजा कुमारसेन आपल्या राज्याचा आदर्श राजा होता, परंतु त्याला वारंवार पराभवाचा सामना करावा लागत होता. त्याने अनेक वर्ष आपल्या सैन्याला प्रशिक्षित केले, पण युद्धात त्याचे सैन्य नेहमीच अपयशी ठरले. एके दिवशी तो अत्यंत निराश झाला आणि जंगलात जाऊन भगवान शिवाची उपासना करू लागला. त्यानंतर त्याला देवी सिद्धदात्रीने स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की जर त्याने तिची उपासना केली तर त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील आणि त्याचे राज्य शांती, समृद्धी आणि यशाने भरून जाईल. राजा कुमारसेनने देवीची उपासना सुरू केली आणि काही दिवसात त्याला यशस्वी विजय प्राप्त झाला. त्याचे राज्य सुखाने फुलले आणि तो आपल्या राज्याचा सर्वश्रेष्ठ राजा बनला. त्याने आपल्या राज्यात देवी सिद्धदात्रीचा भव्य मंदिर उभारले आणि तिची अखंड उपासना सुरू ठेवली. सिद्धदात्रीची उपासना कशी करावी? देवी सिद्धदात्रीची उपासना करताना भक्तांनी गुलाबाचे फूल, धुपाचा दिवा आणि गाईचे तूप अर्पण करावे. देवीच्या उपासनेत पवित्र वस्त्र धारण करणे आणि ध्यान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तिच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप नष्ट होऊन ते पवित्र होतात. तिची उपासना केल्याने भक्तांना सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि त्यांचे जीवन सुखमय होते. तिच्या उपासनेत भक्तांनी ओम सिद्धिदात्रीय नमः हा मंत्र जपत राहावा. देवी सिद्धदात्रीची उपासना करण्यासाठी 9व्या दिवशी उपवास करणेही अत्यंत शुभ मानले जाते. ती भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करून त्यांना यशस्वी आणि शांत जीवनाची प्राप्ती करून देते. उपसंहार. देवी सिद्धदात्रीची उपासना केल्याने भक्तांना जीवनातील सर्व सिद्धी, संपत्ती आणि सुख प्राप्त होते. तिच्या कृपेने भक्तांचे जीवन सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्त होते आणि ते शांत, समृद्ध आणि यशस्वी होतात. आशा करते की देवी सिद्धदात्री तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करून तुम्हाला सिद्धी आणि सुख प्रदान करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची काळजी घ्या. सतर्क रहा. धन्यवाद. दसरा विशेष. देवी अपराजितेची कथा आणि महिमा. दसरा हा सण विजयाचा आणि धर्माच्या जयघोषाचा सण आहे. या दिवशी देवी अपराजिता शक्तीची अपराजय देवी तिच्या भक्तांना पराक्रम, शौर्य आणि विजयाचे आशीर्वाद देते. देवी अपराजिता ही परमशक्तीचे प्रतीक असून तिच्या उपासनेने सर्व अडचणींवर मात करून विजयाची प्राप्ती होते. आज आपण या दिवशी देवी अपराजितेची महिमा आणि तिच्या जीवनाची कथा पाहणार आहोत, ज्याने आपल्याला विजयाच्या मार्गावर निसंशय चालण्याची प्रेरणा मिळेल. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. देवी अपराजितेची उत्पत्ती. पुराणानुसार देवी अपराजिता ही सर्वात महान शक्ती आणि पराक्रमाची देवी आहे. तिचे रूप अत्यंत तेजस्वी असून ती कोणत्याही शत्रूवर मात करू शकते. तिला पराभव कधीच होणार नाही, म्हणूनच तिला अपराजिता म्हटले जाते. देवीचे रूप हे महिषासुराच्या वधाच्या नंतर प्रकट झाले होते, जेव्हा तिने सर्व दैत्यांचा नाश केला आणि धर्माची स्थापना केली. तिच्या उपासनेने भक्तांना जीवनात कोणत्याही संकटात अपराजय राहण्याची शक्ती प्राप्त होते. देवी अपराजिता आपल्याला जीवनातील प्रत्येक आव्हानांवर विजय मिळवण्याची ताकद देते. तिच्या कृपेने भक्तांना आत्मविश्वास, धैर्य आणि संकटावर मात करण्याची ताकद मिळते. देवीच्या उपासनेने भक्तांचे जीवन सफल आणि विजयमय होते. देवी अपराजितेची महिमा. देवी अपराजितेचे रूप 4 हातांनी सजलेले असून तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत. तिच्या एका हातात त्रिशूल आहे, दुसऱ्या हातात शंख, तिसऱ्या हातात गदा आणि चौथ्या हातात कमळ आहे. ती सिंहावर आरूढ असते आणि तिचे तेज पाचोळ्याला जाणारे आहे. देवीला रूप पाहूनच भक्तांना अपार शक्ती प्राप्त होते आणि ते कोणत्याही आव्हानास सामोरे जाण्यास तयार होतात. देवी अपराजितेची कथा. महिषासुराचा नाश केल्यानंतर देवी दुर्गा अत्यंत थकली होती. तिने सर्व दैत्यांचा नाश केला होता, पण तिच्या पराक्रमाची परीक्षा अजून बाकी होती. भगवान शिवाने तिला सांगितले की ती अपराजिता आहे आणि तिचे कार्य संपलेले नाही. अशाच एका संकटाच्या वेळी देवीने अपराजिता रूप धारण केले आणि आणखी एका भयंकर दैत्याचा नाश केला. तिच्या पराक्रमाने आणि शौर्याने सर्व दैत्य भयभीत झाले आणि ते तिला शरण गेले. या विजयामुळे देवी अपराजितेने आपले स्थान अविचल ठेवले आणि तिला अपराजिता हे नाव मिळाले. या घटनेने भक्तांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास निर्माण झाला की देवी अपराजिता कोणत्याही संकटात अपराजय आहे. देवी अपराजितेची उपासना कशी करावी. दसऱ्याच्या दिवशी देवी अपराजितेची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते. तिच्या उपासनेत गुलाबाचे फूल, नारळ, धूप आणि गोड नैवेद्य अर्पण करणे महत्त्वाचे आहे. देवीची उपासना करून भक्तांनी ओम अपराजितेय नमः हा मंत्र जपावा. देवी अपराजितेच्या कृपाने भक्तांचे जीवन यशस्वी आणि विजयमय होते. उपवास आणि तिची अखंड उपासना भक्तांच्या मनात विजयाची भावना आणि पराक्रमाची प्रेरणा निर्माण करते. देवीची कृपा साधारण भक्तावरही असते आणि ती त्याच्या जीवनातील सर्व संकटांचा पराभव करते. उपसंहार. देवी अपराजिता ही आपल्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटावर विजय मिळवणारी देवी आहे. तिच्या उपासनेने भक्तांना जीवनात पराक्रम, धैर्य आणि विजयाची प्राप्ती होते. दसरा हा सण शौर्य, पराक्रम आणि विजयाचे प्रतीक आहे आणि देवी अपराजितेच्या उपासनेने आपणही अपराजय होऊ शकतो. आशा करते की देवी अपराजिता तुमच्या जीवनात सर्व संकटांचा नाश करून तुम्हाला पराक्रम आणि यशाचे वरदान देईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली काळजी घ्या. सतर्क रहा. जागरूक रहा. धन्यवाद.